नमस्कार, मी नेहा खूप मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये। सो आत्ता वाजलेले आहेत 6:15 म्हणजे संध्याकाळचे। सो गुड इव्हिनिंग। आणि आज आहे संडे। ॲक्च्युली ना मी सकाळपासून ठरवत होते की ब्लॉग चालू करायचा, पण झालं कसं की नाही का खूप लेट सगळं चालू होतं, त्याच्यामुळे मग टाइम कसा गेला कळालंच नाही। आणि आज जरा असं टाइम स्पेंड केला मूवी वगैरे बघण्यामध्ये छानपैकी। आणि घरातली काही कामं होती पेंडिंग, ती खूप कामं होती जी की आठवड्याभरापासूनची होती राहिलेली शिल्लक। जसे कपडे धुवायचे होते, बेडशीट धुवायचे होते, ते सुद्धा सगळी कामं केली, तुम्हाला मी दाखवतेच। आणि कपड्यांच्या घड्या घालून ठेवल्या, खूप कामं होती काय सांगू तुम्हाला। सो ती सगळी झालेली आहेत। आणि ॲक्च्युली तुम्हाला जाणवत असेल की माझा घसा बसलेला आहे, थोडीशी तब्येत बरी नाही आहे त्याच्यामुळे। तर आता मी करत आहे कोरा चहा। दुधाचा चहा नाही करणार आहे, कोरा चहा करणार आहे, जेणेकरून घशाला बरं वाटतं। मग अशी गुळण्या केल्या मिठाच्या पाण्याने, थोडंसं बरं वाटत आहे, थोडंसं गळा खुललेला आहे। आणि आता बनवत आहे मी कोरा चहा आणि त्यासोबत बिस्किट। तर मना तुम्हाला कुठे बसलेला आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवते। इतका तो खोडकर झालेला आहे ना, काय सांगू तुम्हाला। त्याची तब्येत बरी नाही आहे तरी सुद्धा तो खोड्या करतोय अशा प्रकारचे। सो चला लेट्स सी, शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका। आणि आत्ता सांगते तुम्हाला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, तुमचे काही कमेंट असतील चांगले वाईट नक्की करा। सो चला मना कुठे बसलेला आहे ते दाखवते आणि कोरा चहा आपण घेऊयात एकत्र। तर तुम्हाला माहीत आहेच आहे की आम्ही दामोदर भगवंतांचं इथे असं स्थापना केलेली आहे। आणि हे जे आहे ना चौरंग, तर याच्या खाली बसलेला आहे मना। गुपचूप कधी जाऊन बसला कळाला सुद्धा नाही, तो गुपचूप कधी तिथे जाऊन बसला कळाला सुद्धा नाही। तर आता मी आलेले आहे किचनमध्ये आणि आता मी बनवणार आहे कोरा चहा। सो चला बनवते आणि तुमच्यासोबत सुद्धा मी शेअर करते। तर तुम्हाला जर माहित नसेल की कोरा चहाची रेसिपी, तर ती तुमच्यासोबत मी शेअर करते। तर चला, इथे मी रिकामं पातेलं ठेवलेलं आहे गॅसवरती आणि त्याच्यामध्ये मी टाकत आहे पाणी। अर्धा कप पाणी टाकलेलं आहे। तर आता याच्यामध्ये मी टाकते चहा पावडर। आता आपण कोरा चहा बनवत आहे, सो त्याच्यामुळे थोडीशी चहा पावडर टाकायची याच्यामध्ये, नाहीतर मग खूप जास्त टाकली चहा पावडर तर कडवट चहा होतो आणि मला गोड लागतो चहा, त्याच्यामुळे मी टाकत आहे इथे 2 चमचे साखर। आणि आता याला उकळी येऊन द्यायची। मी तुम्हाला आता हे उकळी आल्याच्या नंतर दाखवते। जर आता याच्यामध्ये तुम्हाला अजून स्वादिष्ट चहा करायचा असेल तर तुम्ही याच्यामध्ये वेलची पण टाकू शकता, त्यामुळे अतिशय छान अशी चव आणि स्मेल येतो। तर आता उकळी आल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते चहा। सो मी आता आलेले आहे गॅलरीमध्ये आणि तुम्ही इथे पाहू शकता पाठीमागे इतकं सुंदर असं क्लायमेट झालेलं आहे ना, बघू शकता खूप सुंदर। म्हणजे आता अंधार होत आलेला आहे, आत्ता वाजलेले आहे 6:15। सो अंधार आता लवकर पडतो ना, कारण की आता हिवाळा चालू झालेला आहे त्याच्यामुळे। आणि तुम्हाला आवाज ऐकू येत असेल तर आमच्या इथे शेजारी एक कार्यालय आहे, तर तिथे लग्न आहे। आता लग्न सराई तुळशीच्या लग्नापासून सुरू झालेली आहे। सो लग्न आहे, सो त्याचा ते व्हॉइस येतोय, आवाज येतोय। तर तुम्हाला मी मगाशी म्हटलं होतं की बेडशीट्स वगैरे धुतले, तर हे आहेत ते पाठीमागचे। तर मी ना बेडशीट्स दर 2 दिवसाला धुत असते, कारण की कसं म्हणजे माझा नियमच आहे की कपडे तर मी एकदा घातले की लगेचच धुते, शिवाय बेडशीटसुद्धा 2 दिवसातून धुतेच मी। सो मला अतिशय म्हणजे स्वच्छ लागतं। सो त्याच्यामुळे हे बेडशीट्स वगैरे धुतलेले आहेत। म्हणजे माझ्याकडे ॲक्च्युली एक्स्ट्रा बेडशीट्स आहेत, जवळपास 5 बेडशीट्स आहेत, म्हणजे ते 5 दिवस 5 असे वेगळे चेंज बदलून करत असते। सो असं काही आहे। तर चला, आपला चहा उकळलेला असेल, बघूयात आपण उकळायला का चहा। सो गाईज, आता मी बसलेले आहे आणि आमचे साहेब गेलेले आहेत आणण्यासाठी सामान। तर ते म्हणजे आमचं ठरलेलं आहे आता संध्याकाळी करायचे आहे मिसळ। ॲक्च्युली पावभाजी करायचं ठरलेलं होतं, पण त्यासाठी खूप सारं सामान आणावं लागेल आणि आता भाजी मंडईमध्ये वगैरे जावं लागेल। सो मग ते कॅन्सल केलं। सो आता बनवायची आहे मिसळ। तर मग आता मी तुमच्यासोबत ती रेसिपी शेअर करणार आहे। मी कशी बनवते मिसळ ते तुमच्यासोबत मला सांगायचं आहे, शेअर करायचं आहे। तर अजून एक तुम्हाला सांगायचं होतं की दिवाळीसाठी आम्ही कारण काय म्हणतात ते फुलभाज्या, त्यानंतर किटकॅट वगैरे आणलेलं होतं
आणि त्यातल्या फुलभाज्या आणि किटकॅटचा एक बॉक्स संपला ऋषीच्या लग्नाच्या वेळेस, पण तो संपला. पण आता एक राहिलेला आहे किटकॅट. सो आता मी तो उडविणार आहे आणि तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर चला तुमच्यासोबत मी शेअर करते आणि आपण सगळेजण आनंद घेऊयात. सो गाईज, मी आता आलेलं आहे किचनमध्ये आणि सर्व काही सामान आता आणलेलं आहे. सो मी तुमच्यासोबत शेअर करते की काय काय आणलेलं आहे सामान ते. तर हा आणलेला आहे ब्राऊन ब्रेड. ॲक्च्युली आम्ही पाव नाही यूज करत कारण की तो मैद्याचा असतो, त्याच्यामुळे आम्ही अवॉइड करतो. त्याच्यानंतर आणलेला आहे खूप सारा असा फरसाणा. त्याच्यानंतर आणलेली आहे मटकी आणि ती मटकी मी इथे शिजवायला एक उकळी देणार आहे, फक्त शिजवायला ठेवलेली आहे कुकरमध्ये, छोट्याशा कुकरमध्ये. त्यानंतर आता मी ठेवलेली आहे इथे कढई गरम करायला आणि त्याच्यासाठी मी घेतलेला आहे 2 टमॅटो, त्यानंतर लसूण, कांदा बारीक करायचा आहे आणि घेतलेली आहे खूप सारी अशी कोथिंबीरची पेंडी. तर आता मी जे काही करणार आहे स्टेप्स तर तुमच्यासोबत शेअर करते. जरा फास्ट करणार आहे आणि कसं कसं करणार आहे तुमच्यासोबत मी शेअर करणार. सो चला लेट स्टार्ट. की ठेवलेली होती शिजवण्यासाठी, तर ती आता शिजलेली आहे ऑलमोस्ट. आता मी बंद करते गॅस. इथे मी घेतलेला आहे एक कांदा, तर तो आता मी बारीक करते. तर इथे कांदा गरम करण्याकरता कढईमध्ये टाकलेला आहे आणि तो चांगला गरम झाला, लालसर झाला तर कांदा आणि लसूण चांगला गरम झालेला आहे आणि छान असा लालसर झालेला आहे. तर तो मी आता इथे टाकलेला आहे मिक्सरमध्ये. आणि आता मी एक टमॅटो घेतला आहे, तर तो सुद्धा आता बारीक करते आणि मिक्सरमध्ये टाकते. तर तिथे कांदा, लसूण आणि टमॅटो छानपैकी ग्रेव्ही झालेला आहे. सो चला आता आपण कढईमध्ये मस्तपैकी त्याला तडका देऊयात. तर आता इथे मी कढईमध्ये टाकलेली आहे मोहरी. त्यानंतर आता टाकत आहे जिरे. जिरे चांगले लालसर झाले की टाकणार आहे ग्रेव्ही. तर याच्यामध्ये मी टाकलेली आहे ग्रेव्ही, जी मिक्सरमध्ये मी बारीक केलेली आहे ती. आणि आता त्याच्यामध्ये मी टाकणार आहे लाल तिखट. त्याच्यामध्ये मी टाकत आहे आता लाल तिखट अर्धा चमचा टाकते. एकत्र मिक्स करून घेते. थोडीशी टाकणार आहे याच्यामध्ये हिंग आणि आता टाकणार आहे मी मिसळ मसाला. आणि सर्व एकत्र आता मिक्स करून घेते. तर इथे मिसळ रेडी आहे. तर आता इथे मी मस्तपैकी मिसळचं ताट बनवलेलं आहे. आणि तुम्हाला अजून एक सांगायचं आहे की याच्यामध्ये मी खोबरं पण टाकलेलं आहे बारीक करून. आणि मग ते सगळं ग्रेव्ही तेलामध्ये फ्राय केलेली होती आणि मग ती त्याच्यामध्ये परत मटकी टाकली आणि परत मध्ये त्याचा झटका दिला आणि असं सगळं बनवलेली आहे मिसळ. सो आता इथे मी हा जो ब्राऊन ब्रेड आहे तर तो छानपैकी असं तव्यावरती रोस्ट केला. फरसाणा, लिंबू आणि ही आहे मिसळ. इकडे हे एक ताट आणि हे एक ताट आहे. सो चला आता मी पटकन सर्व करते. सो आता इथे आम्ही मिसळ खाण्यासाठी बसलेलो आहे आणि चला आता मी मस्तपैकी मिसळ खाते आणि तुम्हाला सुद्धा सांगते की टेस्ट कशी आहे त्याची. सो गाईज, मिसळ खूप छान झाली होती, टेस्टी झालेली होती, काय सांगू तुम्हाला. सो आता या ब्लॉगला मी इथेच एंड करत आहे. आता वाजलेले आहेत 9:15 आणि सगळं झालेलं आहे, घरातली कामं आवरून माझी. सो चला आता उद्या नवीन ब्लॉगसोबत भेटूयात आपण लवकरच. तर आजचा ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय, गुड नाईट.